बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपला याच्यातला शेवटला स्टार प्रॉब्लेम राहिलेला आहे 10वा. काय प्रॉब्लेम रीड करू आपण. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. डायग्राम मध्ये मी दोन वॉल्स घेतलेल्या आहे, एक एक्स बी आणि दुसरा वाय डी. ठीक आहे. Represent the walls of two buildings, parallel to each other. A ladder of 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches to window of building at 4 meter. इथे घेतलं 4 meter आणि आपण घेऊ AC ladder. AC ladder 4 meter आणि लॅडरचं हे दिलेलं आहे 5.8 मीटर. ठीक आहे. नंतर ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर द अदर साइड, म्हणजे ही लॅडर आता इकडच्या साइडला टर्न केली. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या वॉलवर गेली ती. इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ अदर बिल्डिंग ऍट द हाईट ऑफ, म्हणजे या विंडोची हाईट दिली त्यांनी 4.2 मीटर. इथे नाव देऊ दुसरं ई. ठीक आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. विड्थ ऑफ द स्ट्रीट म्हणजे बीडी फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे. दोन वॉल आहे. वॉल ह्या ग्राउंडला परपेंडिक्युलर असतात. हा एक तुम्हाला ट्रायंगल मिळालेला आहे, ही तेवढीच होईल 5.8 मीटर. हा दुसरा मिळाला राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस लावा आणि पायथागोरसनी पहिले बीसी काढा, नंतर सीडी काढा आणि दोघांची बेरीज करा. ठीक आहे. फक्त डायग्राम जमली पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. आता डायग्राम काढली तर आपल्याला डायग्राम त्यांनी दिली नाही, आपण काढली तर डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपल्याला देणं आवश्यक आहे. मग आपण डायग्राम मध्ये लिहू. इन फिगर काय घेतलं आपण. सेगमेंट एक्स बी अँड सेगमेंट वाय डी represents the walls of two buildings on either side of a street. ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या साइडवरच्या दोन बिल्डिंग्स आहे आणि त्या एक्स बी आणि वाय बी रिप्रेझेंट करत आहे त्याच्या वॉल्स. ठीक आहे. नंतर सेगमेंट एसी. आता याच्यामध्ये एसी काय रिप्रेझेंट करते आहे. लॅडर. सेगमेंट एसी रिप्रेझेंट्स SENT रिप्रेझेंट द फर्स्ट. आता एसी म्हणजे फर्स्ट पोझिशन घेतली पहिल्यांदा. फर्स्ट पोझिशन ऑफ लॅडर. अँड दुसरी मग काय सेगमेंट सीई रिप्रेझेंट्स द सेकंड पोझिशन ऑफ द लॅडर. ठीक आहे. आता दोन्ही लॅडरच आहे म्हणजे एसी आणि सीई आहे 5.8 मीटर सॉरी. आणि एबी आपल्याला दिलेला आहे विंडोची हाईट 4 मीटर आणि ईडी आपल्याला दिलेला आहे 4.2 मीटर. ठीक आहे. आता पहिला राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा. इन ट्रायंगल ABC angle B 90 degree. काय लावाल. बाय युझिंग पायथागोरस थेरम. लावा पायथागोरस थेरम. त्याला काय होईल पायथागोरस थेरमनी. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC आहे 5.8 स्क्वेअर. AB आहे 4 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर.
करा 5.8 चा स्क्वेअर किती येतो 33.64. एक मिनिट 5.8 चा स्क्वेअर येतो 33.64 मायनस 4 चा स्क्वेअर आहे 16 इज इक्वल टू BC स्क्वेअर. देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल टू करा सबट्रॅक्शन 17.64 आणि याचं स्क्वेअर रूट निघतं आहे. हा स्क्वेअर आहे कशाचा 4.2 मीटरचा. टेकिंग स्क्वेअर रूट. कॅल्क्युलेशन चेक करून घ्याल एकदा. नंतर दुसरा ट्रायंगल घ्यायचा इन ट्रायंगल EDC अगेन अँगल D 90 डिग्री. CE स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. 4.2 स्क्वेअर 5.8 स्क्वेअर CD काढायचं आहे. आणि DE आहे CE आहे 5.8 स्क्वेअर CD स्क्वेअर आणि DE आहे 4.2 स्क्वेअर. 5.8 चा स्क्वेअर आपण केलेला आहे 33.64 मायनस 4.2 आत्ता चाललं आपलं 4.2चं 17.64. CD स्क्वेअर इज इक्वल टू सबट्रॅक्शन केली तर सबट्रॅक्शन येतं इथे 16 आणि CD इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता बघा तुम्हाला काय विचारलेलं आहे विड्थ ऑफ द स्ट्रिट. देअरफॉर BD इथे आपण लिहून घ्यायचं सेगमेंट BD इज लिहिलं आयदर साइड ऑफ स्ट्रीट लिहिलेलं आहे त्याच्यामुळे परत लिहायची गरज नाही. BD इज इक्वल टू BC प्लस CD. BC आलेला आहे 4.2 प्लस 4 किती आलं 8.2 मीटर BD. ऑब्झर्व करा प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम 2-3 वेळा रिपीट करा. सिंपल आहे फक्त डायग्राम आणि कॅल्क्युलेशन थोडं मोठं आहे याचं बाकी काही कठीण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आता याच्यानंतरचा टॉपिक आपल्याला आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम जो कोविडमुळे तुमच्या याच्यातून गेलेला आहे. अपोलोनियस थेरम पण नाही आहे तुम्हाला. आणि मग या दोघांवर डिपेंड आहे प्रॅक्टिस सेट 2.2 हा सुद्धा तुमच्या सिलेबसमधनं वगळण्यात आलेला आहे. मग आपण चालू करू आता प्रॉब्लेम सेट 2. ठीक आहे. आता प्रॉब्लेम सेट 2 मधला पहिला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यातला 6वा प्रश्न नाही घेतलेला आहे तुम्हाला मार्क करून दिलेला आहे मी पोर्शन दिलेले आहेत. तर आपण आता चालू करू प्रॉब्लेम सेट 2. ठीक आहे. बघा आता प्रॉब्लेम सेट 2 मधला पहिला प्रश्न तुम्हालाच करायचा आहे. दुसरा प्रश्न आपण घेऊ आता. दुसऱ्या प्रश्नामध्ये छोटे छोटे सब क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचं रिझन विचारलेलं आहे. एकत्र सॉल्व करून बघू आपण ते. आता ते छोटे छोटे सब क्वेश्चन आहे पण ते आपल्याला सोडवल्याशिवाय येणार नाही. भरपूर प्रश्न आहे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये.
याच्यातला दुसरा प्रश्न आपण सोडवतो आहे. त्याच्यातला पहिला, फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड टू ए. इक्विलॅटरल दिलेला आहे आणि त्याची तुम्हाला साइड दिलेली आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची. ओके, बघा, सपोज ABC इज द इक्विलॅटरल ट्रायंगल हा, आणि याची हाईट म्हणजे मी परपेंडिक्युलर काढते. ठीक आहे. आता याची साइड आहे 2A, ही पण होईल 2A आणि BC पण होईल 2A. ठीक आहे. आणि हा इक्विलॅटरल आहे म्हणजे हा अँगल 60, हा पण 60, हा 60, हा 90 झाला म्हणजे नॅचरली हा अँगल किती होईल 30. आणि आता तुम्हाला समजेल हाईट कशी काढायची. कशी काढायची हाईट म्हणजे AD काढायचं, साइड अपोजिट टू 60 डिग्री. काय होईल हाईट 30-60 डिग्रीच्या थेरम नुसार काढायची. बस हेच लिहायचंय आपल्याला. Triangle ABC is an equilateral triangle. ठीक आहे. Therefore, equilateral म्हणजे AB is equal to BC is equal to AC is equal to 2A. given साइड दिलेली आहे. Segment AD perpendicular to BC. ठीक आहे. नंतर इन ट्रायंगल ADB अँगल D is equal to 90 डिग्री, अँगल B is equal to 60 डिग्री. कशानुसार? अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. Therefore, angle A is equal to 30 degree. Remaining angle. किंवा अँगल सम प्रॉपर्टीने काढता येतं. ठीक आहे. म्हणजेच लिहायचं ट्रायंगल ADB is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Therefore, by using लावा थेरम, बाय युझिंग 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. साइड अपोजिट टू काढायचे आहेत आपल्याला, कारण आपला जो हे माहिती आहे हायपोथेनियस. मग घेऊ आपण साइड अपोजिट टू 60 डिग्री. म्हणजे कोणती आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री? म्हणजे AD. AD is equal to √3/2 times AB. AB is the hypotenuse. 2A, 2 cancel. A √3 किंवा √3A ही झालं. Therefore, height is equal to A √3. ठीक आहे. आता दुसरं बघा, याच्यातलंच दुसऱ्यातलं हे पहिलं झालं. दुसरा प्रश्न सोडवतोय त्याच्यातलं हे पहिलं. दुसरं बघा, दुसऱ्यातलं दुसरं काय दिलं? डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. गिव्ह रिझन. आता दिलेलं आहे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. याच्यामध्ये सगळ्यात पहिले 25 सेंटीमीटरचा स्क्वेअर होईल. ठीक आहे. 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर 49 प्लस 24 चा स्क्वेअर येतो 5.
आपण लिहू फ्रॉम 1 and 2. काय आलं? 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर आलेलं आहे. म्हणजे कशानुसार घ्यावं लागेल? आता इथे ट्रिपलेट्स नाही वापरायचं. इथे कशानुसार लिहू? बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. गिव्हन triangle is a right angle triangle. झालं दुसरं. पेन अटकला. आता मला असं वाटतं शाई भरणं दिसतंय ना. आता तिसरा प्रॉब्लेम. डायगोनल दिलेला आहे रेक्टेंगलचं. लेंथ ऑफ द डायगोनल दिलेली आहे, काढायची आहे, आणि साइड्स दिलेले आहे. आपण केलेले आहे प्रॉब्लेम्स, तरी एकदा बघून घ्या. इथेच घेते तिसऱ्यामध्ये फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल. रेक्टेंगल ड्रॉ केला, मगाशीच घेतलं मी हे प्रॉब्लेम. तुम्हाला सांगितलं मी की रेक्टेंगलचं किंवा स्क्वेअरचं प्रॉब्लेम आपल्याला परीक्षेत येऊ शकतं. A, B, C, D is a rectangle. All angles are right angle rectangle. आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? याचं डायगोनलच्या याच्या साइड्स दिलेले आहे. एक दिलं 60 सेंटीमीटर, ही दिलेली आहे 11 सेंटीमीटर. डायगोनल काढायचं घ्यायचं. क्वाड्रिलॅटरल ABCD is a rectangle. Therefore AC is a diagonal. मग घ्यायचं इन ट्रायंगल ABC. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. का बरं? अँगल ऑफ रेक्टेंगल. का बरं 90 डिग्री आहे? रेक्टेंगलचा अँगल आहे. लावा पायथागोरस थेरम आता. देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम काय होईल? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. 60 स्क्वेअर प्लस 11 स्क्वेअर. 1 2 1 1 2 7 3. AC is equal to 61 सेंटीमीटर. आता बघा फोर्थ प्रॉब्लेम. नाही, थर्ड झालं ना. फोर्थ प्रॉब्लेम. हायपोथेनियस. ओके. पेन संपला माझा निळा. आता मी लाल पेनने लिहिते. ठीक आहे. काय दिलं? फाइंड द लेंथ ऑफ द हायपोथेनियस ऑफ अ राईट अँगल इफ रिमेनिंग साइड्स. बघा, आपण घेऊ ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. साइड्स दिलेले त्याच्या 9 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर. आणि तुम्हाला त्याचं हायपोथेनियस काढायचं आहे. कसा काढाल? पायथागोरसने. घ्यायचं ट्रायंगल इन ट्रायंगल ABC. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय युजिंग Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. काय होईल? 9 square plus 12 square. 81 144 5 12 2 2 5.
Therefore, AC is equal to 15 centimeter. Last answer लिहायचं. Length of hypotenuse is 15 centimeter. झालं हे. तर पाचवा प्रॉब्लेम बघा याच्यातलंच. तर पाचवा आयसोसिलियस राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. आयसोसिलियस म्हणजे टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आपण आता घेऊ ABC इज आयसोसिलियस राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. मग आता त्याची साईड आपण सपोज एक्स घेतली आणि तुम्हाला याचा हायपोथेनियस गिव्हन आहे. हायपोथेनियस काढायचं आहे. फाइंड द हायपोथेनियस. हायपोथेनियस काढायचा आहे. कसा फाइंड आउट करायचा. परत इथे ट्रायंगल ABC is an isosceles right angled triangle. Therefore, let AB is equal to BC is equal to suppose X. मग घ्यायचं in triangle ABC angle B is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem काय होईल. AC square is equal to AB square plus BC square. X square plus X square. AC is equal to root 2 आणि x म्हणजेच काय आलं x root of 2. हायपोथेनियस. सिंपल प्रॉब्लेम आहे. म्हणजे पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन आहे सेकंड क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता पुढचं 6वा प्रॉब्लेम बघा याच्यातलं काय आहे. इन ट्रायंगल PQR आणि PR दिलेला आहे. इज PQR इज अ राईट अँगल इफ एस विच अँगल इज अ 90 डिग्री. पहिले राईट अँगल आहे का बघू, त्याच्यानंतर बघू कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे. एक घेऊन घेऊ याच्यातलं मग संपू. तुम्हाला साइड्स दिलेल्या याच्यामध्ये PQ इज इक्वल टू 8, QR इज इक्वल टू √5 आणि PR इज इक्वल टू √3. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी साइड आहे, सगळे स्क्वेअर रूट मध्ये आहे. ठीक आहे. म्हणून आता याच्यावरून डायरेक्टच आपण घेऊ शकतो साइड. कोणती मोठी साइड आहे √8. म्हणजे आपण घेऊ आता इथे बघू PQ चा स्क्वेअर. √8 स्क्वेअर म्हणजे झालं 8. 1. मग बाकी दोघांचा स्क्वेअर घेऊ. QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर म्हणजे √5 स्क्वेअर प्लस √3 स्क्वेअर. काय 5 प्लस 3 आन्सर आला 8. ठीक आहे. मग लिहिते मी फ्रॉम 1 and 2 PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. कशानुसार बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. ट्रायंगल PQR is a right angled
ट्रायंगल. एक तर झालं. आता विच अँगल इज अ राईट अँगल. आता हे कसं लक्षात ठेवाल, लिहा इथे. हिअर PQ is hypotenuse. Therefore, angle opposite to hypotenuse is a right angle. Therefore, PQ चा opposite कोणता राहील, R. Angle R is 90 degree. झालं, संपलं प्रॉब्लेम. ठीक आहे, इथे आपण थांबू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ते तिसरे पासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, झालेले सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला रिपीट करायचे आहे. ओके, चला बाय.